उमेश पहिला उतरलाय. पुन्हा छोटासा बांध घातलेला आहे. मच्छरदाणी लावायचं काम चालू आहे. तेळप्पा, कडवाली, एक छोटीशी वाय. तर नमस्कार मंडळी, मी भावेश शेळके तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या एका छोट्याशा चॅनलवर ज्याचं नाव आहे येडे चाले नुसते. तर आपल्याला आज जायचं रात्री मासे पकडायला, ते पण मच्छरजालीने झोलून. तर बघूया आपल्याला काय भेटतं का. आपले नशीब असतील तर नक्कीच आपल्याला थोडेफार मासे भेटतील. तर चला सुरू करूया. तर उतरायला सुरुवात केली आम्ही. थोडी चिकटच जागा आहे, खाली उतरावं लागतं आम्हाला. मासे खाली भेटतात कारण हा पॉवर हाऊस आहे. आणि सामान आम्ही बादलीमध्ये उतरवतो. उमेश उतरलाय आणि हाच तो गेट जो आता बंद झाला आहे. त्याच्यातनं पाणी येतं लिकेजने, पण बघू जमते का काही. पुढे अजून एक दरवाजा आहे, म्हणजे दोन आहेत तसे गेट जो बंद झालेत आता. एकत्रच बंद होतात ते. तर कुठे कुठे लागलाय मोरू मासा चढायला मस्तपैकी. मोठ्या साईजचा आहे, अंगली एवढा आहे माझ्या. आणि बाजूलाच आहे कोलबी छोटी, जी खायला खूपच मस्त लागते ना. मोरू मासा बघा कसा भिंतीवर चढतो. आणि मले पण आहेत. इथंशी थोडासा पाणी लिपत घेतलाय इथं जाळी लावायला आम्हाला. आणि वरनं आम्ही मस्तपैकी मासे आखळत येऊ. पुन्हा नवीन एक सुरुवात. मला पण थोडी मदत करायला लागेल. पाय सांभाळ. तर आशिष आणि उमेश खूप मेहनत केल्यानंतर एकदाचा दगडींनी बनवलेला बांध कंप्लीट झाला आमचा. पण त्याच्यात गॅप भरपूर होते, ज्याच्यातनं छोटे छोटे मासे निघून गेले असते. एवढा बांध झाला होता. तर म्हटलं याला आपण फाटलेल्या गोणी कापड शोधून लावूया, म्हणजे का त्या गॅपमधनं छोटे मासे किंवा वाई किंवा कडवाल्या जे काय असतील ते गेले नाही पाहिजेत, फक्त ते आपल्या जालीत जाऊन पडले पाहिजेत. म्हणून मग आम्ही आलो कापड शोधायला. तर इकडं पुरात आलेले कापड, हे कपडे याच्यात शोधत होतं मोठे काही गोणी आहेत का किंवा प्लास्टिकचे तुकडे म्हणजे पिशव्या. तर एक बॅनर सापडला मला वाहून आलेला, तो घेतला. आणि त्याच्यानंतर उमेशचा पण भरपूर काय काय शोधत होते, त्यांना पण गोणी सापडल्या होत्या बऱ्यापैकी. त्याच्यानंतर एक बॅनर पण त्यांना भेटला होता, ते घेऊन आलो आम्ही. तर आपल्याला पिशव्यांचं पण तुकडं भरपूर भेटलं होतं, म्हणजे आता आपल्याला त्याचा वापर करता येत होता. आता तेच पिशव्या घेऊन आपण ज्या दगडी रचल्या होत्या त्याला लावू, म्हणजे कसं का त्या बाजूला मासे जायला नको, पूर्ण आपले एका खड्ड्यातच मासे राहतील ना. एवढा आम्ही कंप्लीट केला होता. पिशव्या गोणी लावून, गोणी फाडून लावल्या होत्या, म्हणजे कसं खड्ड्यात मासे अडकतील, या बाजूला मासे जायला नको, ते आपल्याला पकडायला भेटतील. एकदाचं मच्छरदाणी लावायचं काम चालू झालं, पण पाऊस खूप होता, ती लावायला काही जमत नव्हती. आणि याच्यात थोडे ते नवीनच होते, तरी पण प्रयत्न चालू होतं. आणि इकडं दगडी ठेवून, म्हणजे कसं का दगड ठेवली ना जालीवर का मग खालून मासा जात नाही, त्याच्यातच बसते. त्याच्यासाठी आम्ही त्या दगडी लावत घेतल्या होत्या. आणि मेहनत एवढी लागत होती, आणि प्लस त्याच्यात पाऊस जास्त आम्हाला हैराण करत होता. आणि इकडे मी दगडी खाली पण एक मासा मारला होता, चिचा होता, तो दिसला तर मारला. आणि त्याच दगडी घेऊन मी इकडे पाण्यात टाकत होतो, म्हणजे कसं का तिकडे पाण्यात हालचाल झाली तर आपल्या जालीकडे मासे पळतील नाही. इकडे आशिषने एक वाय मारली होती, ती पकडायचा प्रयत्न केला, पण मला हातात काय भेटत नव्हती. मग त्याला सांगितलं तूच पकड, तर बरी होती वाय. नंतर त्यांनी बघा ना काय केलं, एकदा जी पकडली आणि फेकली. कुठे जाणार बरं, कुठे जाणार. वाय पकडली घालते गली ना, ती वरतं फेकायची काही गरज आहे. गेली असती तर मग तुम्ही काटा मारला पण जाईल मूर्ख. भेटेल का, गेली का एवढी मोठी आई समोर समोर येऊ होती, पुढे होती काय, होती काय, गेली आतमध्ये पुन्हा. अशा वाई असतात. मोठ्या दगडीच्या खाली दोन दगडी तिच्या खाली. हा इकडे मच्छर झाली धरून धरून दादांचा हात दुखत होता. म्हटलं मी धरतो द्या. अजून वायच पकडते. पकडली का उम्या? अरे बापरे, उमेशने वाय पकडली. मला इकडे दादांनी आवाज नसता दिला तर दाखवली असती कशी पकडली त्यांनी. खूप मेहनत घेतली बिचाऱ्याने.
तर उमेश चेक करतोय आता काय लागलंय काय आलाय का जाळीत. अर्धा पाऊण तास झालाय. उमेशला चेक करायला ठेवलाय मी. तर उमेश काय आहे का? 2-3 फक्त. मोडून ठेव गेला नाही पाहिजे. तर तिकडनं आशिष पण घेऊन आला. तर जालीमध्ये काय आलंय का बघू झोलून आता. उमेश चेक करतोय. इकडे 2 माणसं ठेवलीत जाली पकडायला. तर भरपूर मासे आलेत. जेवढे आम्हाला हवे होते तेवढे नाही भेटले, थोडेच भेटले ते. गाबुली अजूनपर्यंत वाईट गाबुली. आता गाबुली त्यात तेळाप्पा आहे, गाबुली आहे, टिकले आहेत, कडवणे मले सगळे काही आहे. तर बरेचसे मासे भेटले होते मला जालीत, पण कसं आहे का ते रिटर्न जात होते. मग आता पर्याय नव्हता, काय करायचं म्हटलं आता थैल्यात डायरेक्ट घ्यावा जालीतून. तर तेच चालू होतं आमचं. जालीतल्या जालीत मासे घ्यायचे आणि जाली उचलली तर मग बाकीचे मासे निघून गेले असते. आणि त्याच्यात काय आलं का वाय ती एक उडी मारत होती. थोडी भीती वाटत होती का ती निघून जायची. म्हणून मग मी त्यांना कड्याला घेऊन आलो आणि मग तुम्हाला म्हटलं दाखवावे किती भेटलेत ते. वाई आहेत, घाण पण आलेली आहे, एक नवेला आहे. तर झोली तेवढे मासे पडलेत. घाण पण येते कधी कधी. मासे पकडायला आलेलो खूप उशीर झाला होता. म्हटलं आता घरी निघावं, कारण आता उतरायचे मासे पण बंद झाले होते असतील, ते जाळीत आले असतील. त्याच्यानंतर आजूबाजूला मला छोटे छोटे चिंबोऱ्या दिसत होत्या. म्हटलं पकडू का काय करू. नंतर विचार केला राहू दे, नंतर मोठ्या झाल्यानंतर आपणच त्यांना पकडणार आहोत, म्हणून मग नाही पकडल्या. इकडे उमेशनी पण खाली भुसा टाकला होता. बोलतो लागले तर लागले मासे, आणि मासे लागले होते चांगल्यापैकी. तर मी तेच बघायला त्याच्याकडे गेलो. तर तो मला आवाज देत होता इकडे इकडे. लागलेला आहे, चिच्च्या पण लागल्या भुसाला. 2 चिच्चे. अरे छोटीशी वाय पण आहे. गेली काय यार. हट. एक वाय भुसाची निघून गेली. खूप वेळानंतर थोडे थोडे मासे भेटत होते. मला आता थोडी तुमची मदत हवी आहे, कारण मी थोडा नवीनच आहे आणि माझ्या चॅनलला थोडीशी मदत हवी आहे तुमची. मदत म्हणजे अशी का माझी व्हिडिओ तुम्हाला आवडली तर नक्की त्या व्हिडिओला लाईक देत जा आणि थोडासा सपोर्ट म्हणून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे कसं का मग मी भविष्यात तुम्हाला अजून चांगल्या व्हिडिओ टाकत जाईन. आणि प्लस आता उमेशला चांगली कडवाली लागली आहे भुशाला. भुशाचा मारा मोठा आहे पण लागली आहे. आणि प्लस कसं आहे का जर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करत जाल तर मला पण वाटत जाईल का हा लोकांना माझ्या व्हिडिओ आवडतात, आपण व्हिडिओ बनवाव्या. आणि सबस्क्राईब पण करत जा. उमेशने खूप अपेक्षा ठेवल्या होत्या का बापरे भुशाला भरपूर मासे लागतील, एक कडवाली एवढी मोठी लागली म्हणजे भरपूर लागतील. पण तेवढं काही झालं नाही, कारण अचानक पाणी पण पडला आणि जास्त वळात पाणी झाला. त्याच्यामुळं ना मासे पसरले. तर आम्ही अपेक्षा केल्या होत्या वाईंची, का तर ह्या सीझनमध्ये ना जास्तीत जास्त लोकांना वाईच गुंततात, पण आम्हाला तेवढे गुंतले नाही. वाईच्या बदली एक मुरू मासा गुंतला होता, तो फक्त मच्छर जालीत सापडतो आणि तो भुशाला गुंतला होता. म्हणजे काय बोलायचं, काय नशीब असतील त्याचे. फर्स्ट टाईम मी बघितला होता. आणि भुशाला शक्यतो मुरू मासा आजपर्यंत गुंतलाच नव्हता माझ्या अंदाजे तरी. एवढा वेळ झाला पण एक वाय भुशाला दिसत नव्हती. उमेश बोलतो काय रे यार वाई लागणार का नाही. म्हटलं लागेल लागेल, एक तरी असेल ना. शेवटी एक होतीच. फायनली किती मासे भेटले ते आता इथं दाखवते तुम्हाला. त्याच्यात त्यांनी खेकडे पण पकडले. याच्यातला माल घेतला चालत. तर एवढे झोलून मासे भेटले. हाताने मारला पाठी. तो काय चिमोरीने पकडलेला का काय. हा मग चिमोरी या वांजा पण आहे. हा हे तेळाप्पा. वाई किती भेटल्यात मला. आपण
बाकीच्या मारून टाकल्या आम्ही जिवंत आहेत. बस 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 आता ती त्रास देईल आम्हाला जास्त. तर जाळीत थोडीशी घाण आली होती, त्याच्यामुळं आम्हाला ते साफ करणं होतं. आणि आम्ही काय केलं, वाई बाजूला केल्या, चिचे बाजूला केले, मोठे मासे वेगळे केले. म्हणजे कसं वाटे करायला सोपे प्रत्येकाला, आणि बारीक बारीक मासे पण वेगवेगळे गेले. आणि नंतर वाटे केले. तर वाट्यांमध्ये शक्यतो आम्हाला 4-4, 5-5 वाई आले होत्या आणि थोडेसे चिचे आणि वांज्या. एवढीच होती आपली व्हिडिओ. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर नक्की आपली व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला अजून नवीन व्हिडिओ पाहायच्या असतील तर नक्कीच सबस्क्राईब करा. म्हणजे कसं का आपण नवीन व्हिडिओ रोज टाकत जाऊ.